Yes, very good evening, sir. Here Okay. we will we are going to start this session with the concept like may and might. I hope that you are getting my screen in the proper way. Yes, Yes, sir. sir. This is what the use of may. Right? There are three different uses of may. Logically, we are using this particular part at three different times. One of them is permission. Second one is possibility. And third one is wish. Means शुभेच्छा देने. First one is permission. Second one is possibility. And wish means शुभेच्छा देण्यासाठी पण आपण मेचा वापर करत असतो. Here we have mentioned some of the examples too. कुछ एग्जाम्पल भी यहाँ पर दिए है सर हमने. जैसे कि बचपन से हमने जो सेंटेंस आज तक यूज किया था, आपने भी मुझे अभी बोला है, मे आई कम इन सर, मे आई गो नाउ, Yes. मे आई प्ले क्रिकेट. दिस इज व्हॉट परमिशन. ही एक प्रकारची परमिशन असते. सेकेंड वन इज पॉसिबिलिटी. जो चीज होने में हमें 100% गारंटी नहीं है, उसे कहते हैं पॉसिबिलिटी. जैसे कि Maybe cancer. आई मे सिंग अ सॉन्ग, है ना, आई मे प्ले क्रिकेट. यानी मैं वो चीज करने की 100% गारंटी नहीं है. शायद मैं मूवी देखने जाऊंगा. आई मे गो टू सी द मूवी. Maybe it is cancer. Maybe it is GBS. Right. It may be a part of GBS. It may be a part of cancer. We don't know exactly, but these are the symptoms that we can just observe, right? एंड थर्ड वन इज व्हाट विशेष. जब भी हम किसी को शुभकामनाएं देते हैं, शुभेच्छाएं देते हैं, तब हम वहां पर कहते हैं मे गॉड ब्लेस यू, मे यू लीव लॉन्ग, मे यू गेट द गुड मार्क्स, मे यू गेट द गुड ब्राइड, एनीथिंग दैट. कुछ भी जब आशीर्वाद देते हैं हम, तो वहां पर हम इंग्लिश के लिए मे यूज कर सकते हैं. गेटिंग सर? Yes, sir. Okay, fine, right. Look at the next part also. It is also a small part that we can just understand easily. माइट का उपयोग कहां पर होता है? मे का पास्ट बोल के होता है. मे का पास्ट. माइटचा उपयोग आपण मेचा पास्ट म्हणून करू शकतो. जसं एक उदाहरण दिलंय बघा, मी गाणं गाण्याची शक्यता आहे. आय माइट. Cancer food. मी गाणं गाण्याची शक्यता होती. Hmm. भूतकाळात जर असेल तर आय माइट सिंग अ सॉन्ग. आम्ही त्यांना बोलवण्याची शक्यता होती. वी माइट कॉल दॅम. मीन्स a statement which take place into the past mode, we are using might over there. पॉसिबिलिटीचं वाक्य जर भूतकाळात येत असेल तर आपण माइटचा वापर करू शकतो. हे मी तुम्हाला थोडक्यात नक्की सांगेन. पॉसिबिलिटीचं वाक्य जर भूतकाळात येत असेल तर आपण माइटचा वापर करू शकतो. ओके. Got it. Right, sir. Right, sir. Okay. Here I'm just going to ask you questions regarding with the may and might. Are you ready, sir? Yes, sir. राईट. कदाचित तो मला बोलवेल. कसं येईल सांगा बरं सर? Sorry. Can you कदाचित तो repeat? मला बोलवेल. Maybe you call me. नाही. ही मे कॉल मी. ही He मे may कॉल call मी. me. प्रत्येक वेळेस मेच्या वाक्यामध्ये बी लावायचं नाही. मग बी कधी लावायचं? बी आपण जेव्हा लावतो तेव्हा लावतो जेव्हा वाक्यामध्ये क्रियापद नसतं. आता ही मे कॉल. Possibility. कॉल क्रियापद आहे, बरोबर आहे की नाही? कॉल काय आहे? क्रियापद आहे. तर मग वर्ब असेल वाक्यामध्ये तर बी लावायची गरज नाही. No. ही मे कॉल मी. ओके. राईट. नेक्स्ट स्टेटमेंट फॉर यू. कदाचित तो एमपीएससी चे प्रिपरेशन करेल. Maybe he may prepare MPC. राईट. इथे बी लावायची गरज नाही. ही मे प्रिपेअर फॉर एमपीएससी असं लावलं तरी चालेल. ओके. राईट. नेक्स्ट पार्ट.
मी क्रिकेट खेळायला जाऊ का? May I go to playing cricket? राईट. I मी go to play cricket. राईट. टू नंतर प्ले लावायचा, आयनची लावायची गरज नाही. ओके. आम्ही तुम्हाला मदत करू का? May I help you? नाही. आम्ही 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 May we help you? नाही. लक्षात ठेवा, एखाद्याला आपल्याला परमिशन किंवा रिक्वेस्ट प्रोसेस मध्ये जायचं असेल तर मेचा वापर कधी होतो? फक्त आय नावाचा सब्जेक्ट असेल तरच. हे बघा, आता ह्या शेअरिंग प्रोसेस मध्ये मी स्क्रीन शेअर करताना एक प्रकर्षाने एक गोष्ट हायलाइट केलेली होती. तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर बघा. बघा, याच्यामध्ये तुमच्यासोबत स्क्रीन शेअर होती. बघा, इथे लिहिलंय मी. आय असेल तर मे वापरायचं. आय असेल तर मे वापरायचं. बाकी सगळ्या याला शाल किंवा विलचा वापर होतो. परमिशन मध्ये आय असेल तर मे वापरायचं. अदरवाईज सगळ्या ठिकाणी शाल आणि विलचा वापर केला जातो. हा, आता सांगा बरं मला कसं येतं. Shall I help you? हा, शॅल बी, शॅल बी. Shall we help? हा, आय असेल तर मे वापरू शकतो. Shall we help? आय हेल्प यू, इट्स ओके. पण मे वी हेल्प यू असं वाक्यरचना वापरल्या जात नाही युजली. ओके. हा एक टेक्निकली आणि Sure. लॉजिकली समजून घेण्याचा पार्ट आहे. बऱ्याच वेळेला आपण ह्या चुका करतो बोलताना. म्हणून परमिशन घेताना Right. फक्त आय असेल तर मेचा वापर करा. अदरवाईज बाकी ठिकाणी शाल आणि विलचा वापर करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. राईट. पुढचं वाक्य बघा. Yes. देव तुम्हाला भरपूर पैसे देवो. May God give many money. बोला बोला. May God give many मे money. गॉड गिव्ह यू लॉट ऑफ मनी. वाक्य लिहून घ्या. मे गॉड गिव्ह यू लॉट ऑफ मनी. May God give. मे गॉड गिव्ह यू लॉट ऑफ मनी. ओके. Take it. नेक्स्ट वन. देव तुम्हाला मोठी गाडी देव. May God give a big car. मे गॉड गिव्ह यू बिग कार. In a- राईट. ओके ओके. त्याच्यानंतर पुढचं. God give- अं, कदाचित तो माझ्याशी इंग्रजीत बोलेल. Shall he can speak in English with me? नाही 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 नाही. ही मे स्पीक इन इंग्लिश विथ मी. कदाचित No वापरलेला. will. कदाचित साठी ही मे येईल. ही मे स्पीक इन इंग्लिश विथ मी. ओके. पुढचं वाक्य. Possibility sentence. हा, No? पॉसिबिलिटी साठी मेचा वापर करायचा असतो. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य. मी जर्मन शिकण्याची शक्यता आहे. I may be. I may. I may learn German. आय मे लर्न जर्मन. अगदी बरोबर आहे. बघा आता यामध्ये काय झाली, पॉसिबिलिटी आपण व्यक्त केली याच्यामध्ये, आहे का नाही?
राईट. ओके. अशा हा. पद्धतीने आपण मेचा उपयोग 3 ठिकाणी करतो आणि माईटचा उपयोग एका ठिकाणी करतो, मेचा पास्ट म्हणून. आता त्याची काही वाक्य विचारतोय तुम्हाला. मी क्रिकेट खेळण्याची शक्यता होती. आय माइट बी प्ले क्रिकेट. इथं बी लावायची गरज नाही. आय माईट प्ले क्रिकेट फक्त. आय माइट राईट. प्ले क्रिकेट. माईटला आणि मेला बी लावायची प्रत्येक वेळेस गरज नसते. पुढचं वाक्य. आम्ही गणेश उत्सव साजरा करण्याची शक्यता होती. वी माइट possibility of occasion of Ganpati. Celebrate occasion. नाही. हे बघा, माईट पण वापरायचं, पॉसिबिलिटी पण वापरायचं, असं नाही करायचं. We might, sorry, बरोबर आहे ना? सांगा सांगा काय आहे ते. we might celebrate of Ganpati occasion. हा, वी माइट सेलिब्रेट गणेश फेस्टिवल. वी माइट सेलिब्रेट गणेश फेस्टिवल. पुढचं वाक्य. मी उद्या रॅलीला जाण्याची शक्यता आहे. I may be, I may, it be तोंडात येते सर. I may, sorry. बोला ना. I may proceed, means मराठी काय सांगितलं सर सेंटेन्स? अं, मी त्यांना बोलवण्याची शक्यता होती. होती ना, पास्ट मध्ये ना सर. I might call them. आय माइट कॉल देम. फक्त कॉल, कॉल्ड नाही वापरायचं. आय Call माइट them. कॉल दॅम. कारण क्रियापद वापरू शकतो ना आपण. ओके. हो. राईट. फाईन सर, फाईन. आता लक्षात ठेवा, या संदर्भातल्या काही एक्सरसाइज प्रोसेस एक प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला टाकून ठेवेल. ओके. ओके. आता काल एक टॉपिक दिला होता सर मी तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. आता पुढचा पाठ आपण चालू करूया.